प्रसाद हात वरती करायचे. प्रसाद अंपायरशी कोऑर्डिनेट करायचं. काही असेल अंपायर आपण तिकडे उभे ठेवलेले आहेत. प्रसाद आर्यन लक्ष ठेवायचं जरा. काही जर अंपायरला डिफिकल्टी वाटली तर तुमच्याशी संपर्क करेल. स्कोर साठी एक जण इथे यायचं आहे कुणीतरी. स्कोर साठी एक जण इकडे या कुणीतरी. स्कोर साठी एक जण इकडे पाहिजे. चला सुरुवात करायची आहे. एक बॉल 4 रन. राहुल मुजुमदार माईकशी संपर्क साधायचा आहे. एक ओव्हर बॉल 4 रन. हा नो बॉल. दोन रन आलेले आहेत. एक बॉल 6 रन. एक बॉल 6 रन. पुन्हा एकदा नो बॉल टाकलेला आहे आणि अतिरिक्त धाव 6 आणि 2 8. एक बॉल 8 रन. डॉट बॉल 2 बॉल 8. उत्कृष्ट असा शॉट आणि 4. व्हाईट बॉल दिलेला आहे. 18 रन. 5 बॉल 18. आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 6 बॉल 19. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 19. नेक्स्ट बॉलर नितेश. नितेश आणि हा स्वीप खेळण्याचा प्रयत्न अपयशी. डॉट बॉल गेलेले आहेत. 1 बॉल 19.
उत्कृष्ट असा बॉल, एक रन. धावसंख्या झालेली आहे 2 बॉल 20 रन. उत्कृष्ट अशी बॉलिंग नितेश कडून. आणि या पुढे येऊन शॉट खेळण्याचा प्रयत्न, उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 3 बॉल 21. स्ट्राइक वरती सोहम राणे. आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग पुन्हा एकदा. आपल्या संघासाठी त्यांनी 6 रन वाचवलेत 2 बॉल मध्ये. 4 बॉल 22. उत्कृष्ट आहे 26. 5 बॉल 26. चेक घेतलेले आहे. 26 रन झालेले आहेत 4 बॉल, सॉरी 5 बॉल. नो बॉल दिलेला आहे. कोण बाबांची कृपा आहे त्याच्यावरती, असंच थोडी आहे. बरोबर की नाही रे दादा. 27 रन झालेले आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी. आणि या रनआउटचा चान्स आणि आउट दिलेला आहे. उत्कृष्ट असा एक विकेट. आणि हा 4 रन.
2 ओव्हर 1 बॉल 31 रन. आणि हा उत्कृष्ट अशी फिल्डिंग, 1 रन. धावसंख्या झालेली आहे 32. 2 बॉल 32. स्ट्राइक वरती आलेले आहे परेश. दोन ओव्हर 32 रन झालेले आहेत. सामन्याचं स्पीड वाढवायचं आहे. प्लेयर्सला विनंती आहे, आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत. थोडं स्पीड वाढवा. 32 रन. 2 ओव्हर 2 बॉल 32. आणि उत्कृष्ट असा शॉट आणि 4 रन आलेले आहेत. चार रन आलेले आहेत. तो काय 41 रन. धावसंख्या झालेली आहे 41. 4 बॉल. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. धावसंख्या झालेली आहे 42. उत्कृष्ट असा शॉट, 4 रन. सेहेचाळीस. आणि अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली आहे 47. शेवटचा चेंडू अजूनही बाकी. या ओव्हरमध्ये 20 रन दिलेले आहेत. अतिशय महाग ओव्हर. आणि या रनआउटचा चान्स मिस. 6 बॉल मध्ये 21 रन दिलेले आहेत या ओव्हरमध्ये. धावसंख्या झालेली आहे 48. शेवटची ओव्हर अजूनही बाकी. बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये अजून किती रन येत आहेत. 48. 48 रन झालेले आहेत 3 ओव्हर. परेशचा इंडिव्हिज्युअल स्कोर झालेला आहे 28. 13 बॉल मध्ये 28 रन केलेले आहेत परेशने. पहिली सेमीफायनल नॉकआउट सिरीज, नॉकआउट मॅचेस आहेत आता. नॉकआउट मॅचेस. उत्कृष्ट असा शॉट आणि हे उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 3 रन वाचवलेत आपल्या संघासाठी. धावसंख्या आलेली आहे 49. 1 बॉल 49. सप्तशृंगी मनसे वॉरियर्स पहिली बॅटिंग करत आहे. आणि हा उत्कृष्ट असा शॉट. संख्या झाली 53.
उत्कृष्ट अशी बॅटिंग. धावसंख्या झालेली आहे 54. शेवटचे 3 चेंडू बाकी शेवटच्या ओव्हरचे. परेशचा इंडिव्हिज्युअल स्कोर 14 बॉलमध्ये 29 आणि रोहनचा इंडिव्हिज्युअल स्कोर आहे 4 बॉलमध्ये 10. पहिली सेमीफायनल मनसे वॉरियर्स वर्सेस वक्रतुंड बॉयज. आणि हा वाईड. एक अतिरिक्त धावसंख्या झालेली आहे 55. 55. 3 बॉल बाकी अजूनही. प्रोजेक्टेड स्कोर आहे 62. याच रन रेटच्या हिशोबाने जर गेलो तर 3 बॉलमध्ये 62 होऊ शकतात मनसे वॉरियर्सचे. आणि हा उत्कृष्ट असा शॉट आणि हा रनआउटचा चान्स. बघूया, आउट दिलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 55. 2 विकेट, 2 बॉल बाकी अजूनही. साईडला पडदा सोडायचा आहे. राईट साईडला पडदा सोडा. चला, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. आणि हा खूपच मोठा वाईट टाकलेला आहे. या वाईट साठी 4 रन दिले पाहिजेत. धावसंख्या झालेली आहे 56. 4 बॉल 56. अजूनही 2 बॉल बाकी. आणि हा उत्कृष्ट असा शॉट आणि हा स्कोर आहे 15 बॉलमध्ये 29. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 12 रन आलेले आहेत. चला, शेवटचा चेंडू. बघूया किती रन होत आहेत. आणि हा पुढे येऊन खेळलेला शॉट आणि हा 1 रन. 1 रन. चला, आता बॉल आपटून काही फायदा नाहीये.
साहेब यांचं मी शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट व नवदीप मित्र मंडळातर्फे हार्दिक हार्दिक धन्यवाद आणि शुभेच्छा देतो की आपण इकडे आलात त्याबद्दल. मी मंडळातर्फे एक छोटासा सत्कार श्री सुयोग महाडिक यांना, बापू कोल्पे, सुयोग महाडिक यांना मी विनंती करतो की श्री मनोहर भातुसे साहेब, मधुर जळगावकर साहेबांचं सुद्धा मंचावरती स्वागत आहे. मनोहर भातुसे साहेबांचा सत्कार श्री बापू कोल्पे, मंडळाचे सचिव बापू कोल्पे, मनोहर भातुसे साहेबांचा सत्कार श्री मनोहर भातुसे साहेबांचा सत्कार श्री बापू कोल्पे. पंच कृपया 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. आपण एक छोटासा मॅच चालू ठेवा. मॅच चालू ठेवायची आहे. कंटिन्यू. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. धाव संख्या झालेली आहे 3 रन. 0 बॉल 3 रन. 0 बॉल 3 रन. आणि उत्कृष्ट असा शॉट, त्याच पद्धतीने उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे. आपल्या संघासाठी 3 रन वाचवलेले आहेत. वक्रतुंड बॉयजच्या धावसंख्या झालेली आहे 4. 1 बॉल 4 रन. 23 बॉल मध्ये 58 रनांची आवश्यकता. 23 बॉल्स 58 रन्स. तेवीस बॉल 58 रन. फाटली बिटली असेल, अरे फाटली बिटली असेल तर ठीक आहे, खेळू आम्ही, जाऊ दे. आणि हा चौकार. धावसंख्या झालेली 9. तीन बॉल 9 रन. रनआउटचा चान्स आणि हा सुटलेला आहे. मोठी संधी, महत्वाचा प्लेअर आउट करण्याची संधी होती ही, आणि हा चालून आलेली संधी मिस केलेली आहे. धावसंख्या झालेली आहे 10. अजूनही रनांचा डोंगर पूर्ण करायचा आहे. 20 बॉल मध्ये 52 रन. 20 बॉल मध्ये 52 रन. रिक्वायर्ड रन रेट 15 रन पर ओव्हर. निकेत शेट्टी आणि हा रनआउटचा चान्स, आणि हे रनआउट. आत्ता जीवनदान मिळालेलं, पुन्हा चुकी केली आणि
अंपायरशी वाद घालायचा नाहीये. काही वाद झाल्याचा नाहीये. अंपायरने डिसिजन देणार, अंपायर डिसिजन देणार. ओ कॅप्टनने फक्त बोलायचंय. कॅप्टन, टीमचा कॅप्टन कोण आहे त्यानेच अंपायरशी बोलायचंय. सर्व प्लेयर्सला विनंती आहे, तुमचा जो कॅप्टन असेल ना त्यालाच पाठवा. फक्त कॅप्टनने बोलायचंय. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. वाद घालू नये, त्या प्लेयरला बाद करण्यात येईल. हॅलो हॅलो, कृपया दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे, पंचांची वाद आपले 5 रन मायनस होतील. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे. आपल्या कर्णधारांनी डिस्कस करायचे फक्त पंचांशी. वाईड रन. नो बॉल. धावसंख्या झालेली आहे 5 बॉल 13. 5 बॉल 13, 1 विकेट. 5 बॉल 13, 1 विकेट. 19 बॉलमध्ये अजूनही 49 रनांची आवश्यकता. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. नो बॉल. धावसंख्या झालेली आहे 14. 5 बॉल 14. पाच बॉल 14. शेवटचा चेंडू अजूनही बाकी. 5 बॉल 14. आणि हा बाहेर मारलेला आहे. मोठी विकेट. निकेत शेट्टी गेलेला आहे. बॅट्समनला पाठवायचं आहे ग्राउंड वरती. धावसंख्या झालेली आहे 14. तूच तर बोलला डीजे चालू असेल तेव्हा बोलू नकोस. स्कोर बोललो ना 14. 14. 1 ओव्हर 14 रन. हा 1 ओव्हर ना दादा, असं काय करतोय. नाही मी नाही ऐकत. हे ऐकायला लागतं. लाईट बंद करेल तो परत आम्हाला मदत. तुला काय, आम्हाला फोन करायला लागतो सारखा त्याला. चला अंपायर सुरुवात करायची आहे गेमला. अंपायर बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. चला सुरुवात करायची आहे लवकर. आपल्याला अजून 2 मॅच खेळवायचे आहेत. जरा स्पीड वाढवायचं आहे. सर्व प्लेयर्सला विनंती आहे. 18 बॉलमध्ये 48 रनांची आवश्यकता वक्रतुंड बॉयजला. आणि हा अतिरिक्त धाव. वाईड रन 15. धावसंख्या झालेली आहे 15. 18 बॉलमध्ये 47 रन. रिक्वायर्ड रन रेट आहे 15 रन प्रति ओव्हर तुम्हाला पाहिजे जिंकायसाठी. आणि हा उत्कृष्ट असा शॉट. 4 रन. धावसंख्या झालेली आहे 19.
नाही एखादं चालेल आम्ही धावसंख्या झालेले 19, 2 विकेट 1 बॉल. 17 बॉल मध्ये 43 रनांची आवश्यकता आणि उत्कृष्ट अशी फिल्डिंग. 3 रन वाचवलेत आपल्या संघासाठी परेशने. धावसंख्या झालेली 20, 16 बॉल मध्ये 42 रनांची आवश्यकता. चला सोहम राणे. सोहम राणे चौथा बॉल घेऊन येत आहे. चला आणि हा स्वीप मारण्याचा प्रयत्न मिस झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 21, 3 बॉल 21 रन. या ओव्हर मध्ये 7 रन आलेले आहेत 3 बॉल मध्ये. उत्कृष्ट अशी बॉलिंग, उत्कृष्ट अशी बॉलिंग. लोकमान्य प्रतिष्ठान आणि सप्तशृंगी बॉईज दोन्ही कॅप्टनला विनंती आहे स्टेजवरती यायचंय. टॉस उडवायचा आपल्या मॅचचा. सप्तशृंगी बॉईज लोकमान्य प्रतिष्ठान. व्हाईट बॉल झाली ना क्वालिफाय. लोकमान्य प्रतिष्ठान अरे शेवटच्या बॉलला 2 रन पाहिजे होते, 2 की 3 रन. त्याने मारला बॉल. आणि उत्कृष्ट अशी कॅच. तेरा बॉल मध्ये 40 रनांची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट वाढलेला आहे, 18 रनाचा झाला. आणि हा उत्कृष्ट असा शॉट. 4 रन आलेले आहेत. दोन ओव्हर 26 रन 3 विकेट. 12 बॉल मध्ये 36 रन, 18 रन पर ओव्हर. रिक्वायर्ड रन रेट इज 18. चला नेक्स्ट बॉलर आलेला आहे रोहन आणि हा पहिल्याच बॉलला विकेट घेतलेला आहे. प्रतिष्ठान आणि सप्तशृंगी बॉईज कॅप्टन लवकरात लवकर मंचावरती यायचं आहे. शेवटची ओव्हर चालू होणार आहे, त्याच्या आधी आपल्याला टॉस उडवून घ्यायचं आहे. लोकमान्य प्रतिष्ठान सप्तशृंगी बॉईज दोन्ही टीम्सला विनंती आहे कॅप्टनला स्टेजवरती पाठवायचंय. आणि उत्कृष्ट असा शॉट. 4 रन आलेले आहेत. धावसंख्या
नाणेफेक जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. डेड बॉल. उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे. रनआउट साठी अपील केलेली, नॉट आउट. धावसंख्या झालेली आहे 32. 4 बॉल 32. अजूनही जिंकण्यासाठी 8 बॉल मध्ये 30 रनांची आवश्यकता. आणि हा मॅच हळूहळू वक्रतुंड बॉयजच्या हातातून जाताना 22 रन पर ओव्हरच्या रिक्वायर्ड रन रेट आलेले आता. हॅलो चेक. हॅलो. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अवांत धावसंख्येत भर. नारकर पुढील चेंडू आपल्या संघासाठी आणि सुंदर अशी फिल्डिंग, परंतु एक धाव चोरण्यात यशस्वी फलंदाज. शेवटचा षटक. अतिशय सुंदर अशी फिल्डिंग आपल्या संघासाठी नारकर याच्याकडून. खरोखरच धावसंख्या 35. शेवटचं षटक. शेवटच्या षटकात आपल्याला 27 धावांचं लक्ष्य आहे. 6 चेंडू 27 धावा. पाहूया वक्रतुंड या संघाला 6 चेंडू 27 धावा करायच्या आहे. मनसे वॉरियरचा गोलंदाज परेश. पाहूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतात. दोन्ही संघाला अतिशय महत्त्वाचा सामना. आणि पहिला चेंडू अतिशय सुंदर दिशेने, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी. शेवटच्या षटकातला दुसरा चेंडू परेश. 5 चेंडू 26 धावा. पाहूया वक्रतुंड संघ. आणि सुंदर फटकार आणि झणझणीत चौकार. झणझणीत चौकार आपल्या बॅटीतून आपल्या संघासाठी. 40 धावसंख्या. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी फलंदाज. आणि 3 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. नारकर यांनी सुंदर फिल्डिंग आपल्या संघासाठी. दोन्ही संघाला अतिशय महत्त्वाचा हा सामना. नवदीप मित्रमंडळ आयोजित 2025 महाशिवरात्री निमित्त. आणि दुसरी धाव घेण्यात सुद्धा यशस्वी. खरोखरच 2 चोरट्या धावा घेण्यात यशस्वी. धावसंख्या 43. 2 चेंडू 19 धावा. आणि मनसे वॉरियर आपल्या खिशामध्ये सामना घेऊन जाताना. शेवटचा चेंडू 19 धावा. मनसे वॉरियर अतिशय सुंदर अशी गोलंदाजी. आणि हाही चेंडू आणि मनसे वॉरियरनी